नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहे होळी. होळी हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो आणि होळीच्या दिवशी काही उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि ते उपाय जर आपण होळीच्या दिवशी केले, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते. त्यामुळे पहा 24 मार्चला रविवारी होळी हा सण साजरा केला जाणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 25 मार्चला धुलीवंदन साजरे केले जाणार आहे. होळीचा सण असत्यावर सत्याचा विजय या दृष्टीने आपण पाहत असतो. तर पहा, राक्षस हिरण्यकशिपू आणि भक्त प्रल्हाद यांची जी कथा आहे तर ती पौराणिक दाखला देखील देते. होलिका ही हिरण्यकशिपूची बहीण आणि ती हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला होलिकेच्या मांडीवर बसून तिला अग्नी प्रज्वलित करायला सांगितला आणि ह्या अग्नीमध्ये पहा जे काही भक्त प्रल्हाद आहेत तर ते भस्म न होता ती होलिका जी आहे तर ती भस्म. म्हणूनच या होळीच्या दिवशी पहा, होलिका दहनाच्या वेळेस व्यक्ती ज्या आहेत तर त्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अग्नीमध्ये टाकत असतात. तर पहा, आपल्याला अग्नीमध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अग्नीमध्ये टाकली तर पैशाची चिंता कायमची दूर होईल. त्याचबरोबर 7 पिढ्यांचे दारिद्र्य जे आहे ते नष्ट होऊन जाईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. हा उपाय आपल्याला यासाठी करायचा आहे की आपल्या जीवनामध्ये जर पैसा हा येत असेल आणि लगेच कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात असेल आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, घरामध्ये पैसा येतच नसेल आणि बघा, जर आपण ह्या होलिके दहनाच्या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते जर केले तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. तर बघा, आपल्याला सर्वात पहिला जो उपाय आहे तर तो यासाठी करायचा आहे की जर तुमची बिघडलेली कामे पूर्ण होत नसतील, तुमच्या जीवनातील कोणतंही काम यशस्वीरित्या पार पडत नसेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी आता बघा, आपल्याला यासाठी एक सुक्या खोबरीची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि आळशी म्हणजे जे जवस आहे तर ते जवस आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, भरायचं आहे. आता बघा, आपल्याला ही खोबऱ्याची वाटी, थोडासा गूळ आणि थोडीसं जी जवस आहे तर ते भरायचं आहे त्या वाटीमध्ये आणि हे आपल्याला होलिका दहन जेव्हा आपण करतो तेव्हा त्या आगीमध्ये टाकायचे आहे. आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये पहा, तुमचे जे बी बिघडलेले कामं आहेत तर ती सुरळीत होतील. त्याचबरोबर तुमचे कोणतेही जे काम होत नाही तर ते काम लगेच होईल आणि तुमची जी बी अडलेली कामं आहेत ती सुद्धा पूर्ण होतील. तर पहा, पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला पैशाची चिंता दूर करण्यासाठी, घरातली गरिबी घालवण्यासाठी, आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असेल तर आपल्याला यासाठी हा उपाय करायचा. या उपायासाठी आपल्याला एक ऊस लागणार आहे. तर पहा, आपण प्रत्येक वेळेस होलिका दहन करतो त्यावेळेस एक ऊस हा घेऊन येत असतो आणि तो ऊस होलिकेमध्ये दहन करत असतो. पहा, वरती जेव्हा जे पानं असतात ते पानं असणारा ऊस आपल्याला घ्यायचा आहे. एकदम चांगला ऊस आपल्याला घ्यायचा आहे, खराब ऊस आपल्याला घ्यायचा नाही. ज्यावेळेस आपण होलिका दहन करतो त्यावेळेस त्या होलिका दहनमध्ये हा जो ऊस आहे तर तो आपल्याला टाकायचा आहे. आणि बघा, हा ऊस होलिका दहनामध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळात लगेच तो काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. आणि घरामध्ये हा ऊस आपण घेऊन आलो की आपल्या घराचा जो नैऋत्य दिशा आहे तर त्या दिशेला हा ऊस आपल्याला उभा करायचा आहे. यामुळे काय होते की आपली जी आर्थिक स्थिती आहे तर ती मजबूत होते, घरामध्ये पैसा टिकू लागतो, घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. यानंतर तुम्हाला पुढचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तो आपला, जर तुमचा एखादा व्यवसाय असेल, एखादं दुकान असेल तर त्यामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ज्या 3 गव्हाच्या ओंब्या भेटतात पहा, त्या 3 ओंब्या घ्यायच्या आहेत. जवस असतं त्या जवसाच्या बी 3 ओंब्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर जेव्हा होलिका दहन करतात त्यावेळेस ह्या आगीमध्ये आपल्याला त्या जाळायच्या आहेत.
आणि त्या थोड्या वेळच आपल्याला त्यामध्ये ठेवायच्या आहे आणि लगेच साईडला काढून त्या आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि बांधल्यानंतर त्या आपल्याला आणि ह्या ज्या आहेत तर त्या आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या कामाच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. जर तुमचं एखादं दुकान असेल, हॉटेल असेल, पार्लर असेल तर तुम्ही अशा प्रकारे हा उपाय आवर्जून करा. त्याचबरोबर बघा, जर एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल, तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः देखील आजारी असताल किंवा घरामध्ये अजून कोणी आजारी असेल, ती व्यक्ती बरी व्हावी असं वाटत असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्ती घरामध्ये सारख्या आजारी पडत असतील, मुलं आजारी पडत असतील, तर यासाठी तुम्हाला 10 कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत, 10 लवंग घ्यायचे आहेत आणि थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला उतरवून घ्यायच्या आहेत. डोक्यापासून तर पायापर्यंत 7 वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्या आगीमध्ये आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. असं केल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही. आपल्या कुटुंबावरची इडापिडा जी आहे ती नष्ट होऊन जाते. आपल्या घरावरची इडापिडा टळून जाते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होत असते. आपलं संपूर्ण कुटुंब जे आहे तर ते सुखाने आणि आनंदाने राहू लागते. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी असा हा एक उपाय तुम्ही होळीच्या दिवशी नक्की करा. त्याचबरोबर जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद मिळवण्यासाठी आणि होळीच्या दिवशी यासाठी आपल्याला थोडंसं जवस घ्यायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. जवस किंवा मग तांदूळ दोन्हीपैकी एकच वस्तू आपल्याला घ्यायची आहे. जवस असेल तर वाटीभर जवस घ्या, तांदूळ असतील तर तांदूळ घ्या आणि हे जवस किंवा हे तांदूळ तुम्हाला अग्नीमध्ये अर्पण करायचे आहेत. जेव्हा तुम्ही हे अग्नीमध्ये अर्पण कराल, अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची साक्षात कृपा होते. आपल्या घरामध्ये कधीही पैशाच्या अडचणी जाणवत नाही. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. तर पहा, आपल्याला सांगितल्याप्रमाणे होळीच्या दहनाच्या वेळेस ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या वस्तू तुम्हाला अग्नीमध्ये अर्पण करा. तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. तुम्हाला जशी समस्या आहे त्यानुसार तुम्ही हे उपाय करायचे आहेत आणि हे जे काही मी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या अग्नीमध्ये अर्पण करायच्या आहेत. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.